आपण जेव्हा परदेशात राहत असतो तेव्हा आपली मातृभाषा जी असते ती एक कोड लँग्वेज झाल्यासारखी होते. म्हणजे उदाहरणार्थ रस्त्यात फिरता फिरता मला जर काही आवडलं नाही, कसली भावना असेल, तर ती मी मराठीत एक्सप्रेस करू शकते. कोणाला काहीही कळणार नाही की मी काय बोलले. त्याच्यामुळे मी बिनधास्त बाहेर फिरताना मला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर बोलते. उदाहरणार्थ मी हेअरकट करायला गेले आणि त्या बाईचं काम आरामात चालू आहे, तर मी असं म्हणू शकते की एक्सप्रेशन्स न देता संथ गतीने काम चालू आहे आपलं. कोणाला काही कळणार नाही की मी काय बोलले आणि मला जे वाटलं ते मी बोलू शकले. सो दॅट्स फाईन. पण ही सवय इतकी घातक आहे की मी मुंबई एअरपोर्टवरती उतरल्यानंतर हे विसरले की मी आता भारतात आहे. आणि मी चुकून उतरल्या म्हटले की कसली गर्दी आहे ही. मला 3 लोक उलटून बघायला लागली. त्यातला एक माणूस उलटून मला म्हणतो, आईसाईट रहता है मॅडम इधर. मी जे घाबरले, लाईक ओ नो, आपण चक्क मुंबईमध्ये मराठीमध्ये काहीही बडबडतोय. मग मी म्हटलं आपण आपलं तोंड बंद ठेवायचं. त्यानंतर मी हेअरकट करायला गेले होते कुठेतरी, आणि हेअरकट करायला गेल्यानंतर तो माणूस मला म्हणतो की एकदम काइंडली विचारलं की मॅम अदरक वाली चाय लावूं की कॉफी लावूं, एक कॉम्प्लिमेंटरी है. मी म्हणलं हा चलो अदरकवाली चाय पिते, आता इंडिया ते म्हणल्यावर मस्त. आणि तो चहा आला आणि आपल्याकडे चहामध्ये इतकी साखर टाकतात की ते साखरेत चहा आहे की चहात साखर असं होतं. म्हणून मी परत बडबडले स्वतःशीच, साखरेत चहा आहे की चहात साखर आहे, काय चाललंय. ती बाई मला येऊन म्हणते, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर बॅड कस्टमर सर्व्हिस, चहा बदलून देऊ का.